पण छान डान्स शिकवतात. त्याच्यामुळे मी सहजपणे शिकून गेले. व्यवस्थित समजून सांगतात डान्समध्ये शिकवताना. आणि म्हणजे शिकवताना पण खूप मेहनतीने शिकवतात. फिल्मचं जे मेन गाणं आहे त्या गाण्यामध्ये तुमचा डान्स आहे. मी तर खूप खुश झाले. नमस्कार, मी मनीषा फुटे. निळावंती एक रहस्य ह्या चित्रपटामध्ये मला संधी तसं जर पाहायला गेलं तर मी फर्स्ट टाइम ह्या अकॅडमीमध्ये, मला म्हणजे अकॅडमीबद्दल काही माहिती नव्हतं. मी फेसबुकला एक जाहिरात पाहिली होती, त्याच्यामुळे मी आले होते. आल्यानंतर मला इथं खूप आवडलं म्हणजे त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही ऍक्टिंग क्लास करा, डान्सिंग क्लास करा, कुठलाही एक क्लास जॉईन करा. त्यांनी काहीतरी माझ्यामध्ये पाहिलं असेल किंवा त्यांना काहीतरी आवडलं असेल माझ्यामध्ये, त्याच्यामुळे ते मला म्हटले. नंतर मग मी म्हटलं चला, ऍक्टिंग क्लासची तर फीस भरण्याची आपली एवढी हे नाहीये, कॅपॅसिटी नाहीये. त्याच्यामुळे मी म्हटलं की चला डान्सिंग क्लास सुरू करूया. म्हणून मी डान्सिंग क्लासमध्ये सुरुवात केली. त्यावेळेस मॅडमनी मला वाटलं नव्हतं की मी एवढं शिकेन त्यांच्याकडून, पण छान डान्स शिकवतात. त्याच्यामुळे मी सहजपणे शिकून गेले. व्यवस्थित समजून सांगतात डान्समध्ये शिकवताना. आणि म्हणजे शिकवताना पण खूप मेहनतीने शिकवतात. आणि मग 3 महिने कंटिन्यू क्लास केला मी. 3 महिन्यानंतर मग सरांनाच माझा डान्स बघून की असं कशामुळे माहित नाही, की त्यांना असं वाटलं की चला फिल्म इंडस्ट्रीमध्ये एवढे सगळे असं म्हणजे करतात काम, डान्स म्हणा, ऍक्टिंग म्हणा, तर चला आपल्या स्टुडंटला पण एक चान्स देऊन बघूया. म्हणून मग त्यांनी माझ्यासाठी सजेस्ट केलं. मला असं अचानक दुपारी कॉल आला. कॉल आल्याच्या नंतर मी म्हटलं, मॅडमनेच कॉल केला होता. मॅडम मला म्हटल्या की मॅडम तुम्हाला पिक्चर मध्ये डान्स करायचा आहे. मला असं वाटलं की मॅडम काहीतरी माझ्याशी जोक्स करताय. म्हणून मग मी म्हटलं नाही मॅडम, तुम्ही माझ्याशी जोक करताय. तुम्हाला आम्ही खरं बोलतोय की तुम्हाला डान्स करायचा आहे, तुमचं फिल्म मध्ये डान्स आहे. तर मग मी म्हटलं चालेल मॅडम, मग कधी यायचं. तर मग नंतर मग मॅडम म्हटल्या तर मी उद्या येऊन जा. तर मग मी आले. आल्याच्या नंतर मग मला मॅडम म्हटल्या की निळावंती एक रहस्य ह्या फिल्मचं जे मेन गाणं आहे त्या गाण्यामध्ये तुमचा डान्स आहे. मी तर खूप खुश झाले. म्हटलं फर्स्ट टाइम मी डान्स करणार म्हटल्यानंतर मग मला पण थोडंसं, पण नंतर मग थोडीशी घबराहट पण झाली की घरच्यांचा सपोर्ट भेटतो की नाही भेटतो यावर पण थोडासा विचार केला. मी विचारलं घरी पण, घरच्यांना विचारल्यानंतर घरचे पण हो म्हटले. तसं काय त्यांचं काय, कारण मला डान्सिंगची खूप आवड होती पहिल्यापासूनच. ऍक्टिंगची पण आहे, पण ऍक्टिंग पण मी नाही पोहोचले अजून. नंतर विचारिंग वर गेल्यानंतर ग्रामीण भागामध्ये शूटिंग होतं. शूटिंग मध्ये आता तिथं पण म्हणजे माझं म्हणजे असं होतं की मी फर्स्ट टाइम कॅमेऱ्यासमोर, त्याच्यामुळे थोडीशी माझी जम्बिंग झाली होती. कारण ह्या गोष्टींचा मला कधी अनुभवच नव्हता की मी हे शूटिंग वगैरे ह्या गोष्टींना मी कधी फेस करेल म्हणून. पहिल्यांदा पाहण्यात आलं, म्हणजे कधी पाहण्यातच नाही. शूटिंग हा भाग कधी डोक्यातच नव्हता. पण चला मॅडमच्या, अश्विनी हिरोळे मॅडम आहेत त्यांच्या आणि भाऊसाहेब हिरोळे सर आहेत त्यांच्यामुळे आम्हाला हे थोडंसं भाग्य लागलं की चला तिथपर्यंत तरी आम्ही पोहोचलो. चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि त्यांना हे शक्य झाले फक्त नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूटमुळे.